सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सगळ्यात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. तुम्हाला तुमच्या काही गोष्टी या गुप्त ठेवाव्या लागतील, अन्यथा तुमच्या एखाद्या जवळच्या मित्रामुळे त्या तुमच्या कुटुंबातील सदस्यांसमोर उघड होऊ शकतात. तुम्हाला आज तुमच्या मुलांकडनं संध्याकाळी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला आज नवीन नोकरी देखील मिळू शकते. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आज मजा मस्ती करू शकता. आज काही नवीन शत्रू तुमचे निर्माण होऊ शकतात, ज्यापासून तुम्हाला भविष्यामध्ये सावध राहण्याची जास्त आवश्यकता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणाकडूनही वाहन उधार घेऊ नका, अन्यथा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आज कोणाला काहीही बोलू नका, ज्यामुळे त्यांना त्रास होईल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांचा त्यांच्या जोडीदाराशी एखाद्या गोष्टीवरनं वाद होऊ शकतो. कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील आणि जर कुटुंबामध्ये मालमत्तेशी संबंधित कुठल्याही प्रकरणावरनं काही वाद सुरू असतील तर तो कुटुंबातील सदस्याच्या मदतीनं सोडवला जाईल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी समस्या घेऊन येणार आहे. कुटुंबामध्ये निर्माण होणाऱ्या सततच्या समस्यांमुळे तुमच्या मनावरती थोडासा ताण येईल. तुम्ही आज कोणतेही मोठे निर्णय घेणं टाळावं. तुम्ही तुमच्या मुलांशी बोलण्यामध्ये थोडासा वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांती मिळेल. तुमच्या मनामध्ये सुरू असलेल्या अशांततेमुळे तुमचं काम पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला आज अडचणी येतील. तुमच्या घरी आज पाहुणे येऊ शकतात. कुटुंबातील सदस्याला दिलेलं वचन तुम्हाला आज वेळेवरती पूर्ण करावं लागेल. कोणाकडूनही पैसे उधार घेणं तुम्हाला टाळावं लागेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी भागीदारीमध्ये काम सुरू करण्याचा राहील. राजकारणामध्ये काम करणाऱ्या लोकांवरती काही खोटे आरोप होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावं लागेल. तुम्हाला एखाद्या कामासाठी अचानक प्रवास करावा लागू शकतो. नोकरी शोधणाऱ्या लोकांनी काही काळ त्यांच्या जुन्या नोकरीला चिटकून राहणं चांगलं आहे. कोणाच्याही बोलण्यानं तुम्ही प्रभावित होऊ नका, अन्यथा ती व्यक्ती तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकते. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांशी संबंधित बाबींमध्ये आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी करू नका, कारण तुम्ही आज काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. त्याबाबत निष्काळजी राहू नका, अन्यथा मोठा आजार उद्भवू शकतो. कोणत्याही मुद्द्यावरती वरिष्ठ सदस्यांशी अनावश्यक भांडणं करू नका. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला काही नवीन संपर्काचे फायदे मिळतील. तुम्ही काही महत्त्वाच्या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता. रागावरती नियंत्रण ठेवून तुम्ही तुमचं वर्तन बदलत राहावं, अन्यथा तुमचे कोणाशी तरी भांडण होऊ शकतं. आज जर तुम्ही एखाद्याला काही सल्ला दिलात तर तो नक्कीच त्याचं पालन करेल. तुम्हाला कामासाठी अचानक लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. व्यवहाराशी संबंधित बाबींमध्ये कुठल्याही अनोळखी व्यक्तीवरती तुम्ही आज विश्वास ठेवू नका आणि कोणालाही उधार पैसे देऊ नका. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित
परिणामांचा राहील. लहान मुलं तुमच्यासोबत आज मजा मस्ती करताना दिसतील. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेलं कुठलंही व्यावसायिक काम आज पूर्ण होऊ शकतं. तुमच्या मुलांच्या करिअरच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही घेऊ शकता. तुमच्या प्रगतीमध्ये काही अडथळा आला असेल तर तोही आज दूर होईल. तुम्ही तुमच्या भावंडांशी आज एखाद्या समस्येबद्दल बोलू शकता. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या शिक्षकांचे किंवा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा अडचणींनी भरलेला राहील. तुमच्या घरी आज पाहुणे येऊ शकतात. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत आज पार्टीमध्ये मजा करू शकता. तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी तुम्हाला ऐकायला मिळू शकते. जेव्हा तुमचे थकलेले पैसे तुम्हाला मिळतील तेव्हा तुमच्या आनंदाला काही सीमा राहणार नाही. आज तुम्ही खूप सारा खर्च कराल, परंतु फक्त आवश्यक गोष्टींवरतीच खर्च करा, अन्यथा तुम्हाला नंतर आर्थिक समस्यांना मोठं तोंड द्यावं लागू शकतं. कामाच्या ठिकाणी बढती मिळाल्यानं तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला काही संमिश्र परिणाम देईल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही काही आनंदाचे क्षण घालवाल. तुमच्या कुटुंबामध्ये काही गोष्टींचा आनंदोत्सव साजरा होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला सहजपणे संपूर्ण पाठिंबा मिळत असल्याचं आज दिसून येत आहे. व्यवसाय योजना पूर्ण करण्यासाठी तुम्ही बिझनेस ट्रिपवर जाऊ शकता. तुमच्या कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करताना तुम्हाला त्याच्या महत्त्वाच्या कागदपत्रांकडे संपूर्ण लक्ष द्यावं लागेल. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आरोग्याच्या दृष्टीनं कमकुवत राहणार आहे. जास्त कामामुळे तुम्हाला तुमचं काम पूर्ण करण्यामध्ये अडचण येऊ शकते. जर तुम्ही कुठे बाहेर फिरायला गेलात तर तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, अन्यथा त्या हरवण्याची किंवा चोरी जाण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याला नवीन नोकरी मिळू शकते, ज्यामुळे कुटुंबातील वातावरण हे आनंददायी होईल. कोणतंही काम तुम्ही आज नशिबावर सोडू नका. मेहनत करा, यश नक्कीच मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबतच्या काही जुन्या आठवणी आज ताज्या कराल. तसेच आज तुम्ही कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन आखू शकता. अविवाहित लोकांसाठी त्यांचा जोडीदाराचा शोध संपेल, कारण आज त्यांची त्यांच्या प्रियकराशी किंवा भावी जोडीदाराशी भेट होईल. आज तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल, परंतु आज कौटुंबिक कलह तुमच्यासाठी मोठी डोकेदुखी बनू शकतो. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तू दान करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी दिवस चांगला असेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकडनं तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती आज समर्पित दिसाल. व्यवसायामध्ये कोणाशीही तुम्ही भागीदारी करू नका, अन्यथा तुम्ही त्यांच्याशी अनावश्यक संघर्षामध्ये सापडू शकता. ऑनलाईन पैसे कमावणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांची फसवणूक होऊ शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.